देवाले हो. टाकायचं त्यांना. अन्न पुढं बाण नमस्कार. या ठिकाणी आपण एक दिंडीला भेट देत आहोत. या दिंडीचे जे मुख्य आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. ही दिंडी जी आहे ती चिंचपूर तालुका संगमनेर यापासून आली आहे. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की त्यांचा काय आनंद. लई बोलू नका ना माईकवर. पावसामुळे काही अडचणी आहेत का ते सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. बोला मामा. जय हरी जय हरी जय हरी. आमची दिंडी चिंचपूर श्री क्षेत्र चिंचपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी 16 सुरदास महाराज च्या नावानं आम्ही दिंडी काढलेली आहे. या दिंडीचे 4थे वर्ष झालेलं आहे. दिंडीचं 4थं वर्ष आहे. पूर्ण लोक जवळजवळ 300 ते 350 लोक राहतात दिंडीमध्ये आमच्या वारकरी. बोला बरं. ज्येष्ठ रस्त्याने चालताना हरिपाठ काकडा अभंग गवळणी वगैरे या ठिकाणी चालत राहतात. आणि या विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये पूर्ण वातावरण अतिशय तल्लीनमुक्त असं होत आहे. पंढरीला भेटण्याची ओढ प्रत्येकाला लागलेली राहते. म्हणून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा आतुरतेनं या पंढरपूरला निघालेला आहे. ऊन वारा पाऊस यापासूनही कोणतेही तमा न बाळगता या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी अतिशय असं भाग्य या ठिकाणी लाभणार आहे. म्हणून वारकरी ऊन वारा पाऊस याच्यामध्ये सुद्धा यामध्ये चालत राहतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांना काही तकलीफ नाही किंवा आजारी पडत नाही, काहीच नाही. असं हे पांडुरंगाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. कृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमचा चिंचपूर दिंडी सोहळा अतिशय थाटामाटात पंढरपूरच्या दिशेने चाललेला आहे. आणि सगळ्यांचा असाच आनंद दुगुणित व्हावा अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि असाच सगळ्यांचा आनंद ओसंडून व्हावं आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं हीच सगळ्यांची भक्तांची इच्छा आहे. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीलाच काय म्हणतात आणखीन एक नाव आहे देवशयनी. देवशयनी एकादशी. हो. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदी किनारे बसलेले? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. पंढरपूर कोणत्या नदी किनारे बसलेलं? भीमा चंद्रभागा. हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28. ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म कुठे झालाय? आपले भगवंत विष्णू हो जे या देवशयनी एकादशी पासून योग निद्रा घेतात. 4 महिन्यासाठी त्याला आपण चातुर्मास म्हणतो. कार्तिक एकादशीला भगवान परत जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. तोपर्यंत देवादिदेव महादेव श्रावण महिना येतो आणि महादेवांचा आगमन होतो. आपण सगळे महादेवाच्या भक्तीमध्ये पूजनामध्ये रमतो. श्रावण हा महादेवाचा आहे. पण या 4 महिन्यामध्ये आपण सर्व गोष्ट वर्ष करतो. विष्णूशी संबंधित मला असं विचारायचं आहे. विष्णूची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे, माहिती आहे कोणती आहे? जगन्नाथ यात्रा. अगदी बरोबर आहे. विष्णूंचे 2 मोठे मंदिरांची नावं सांगता येईल का? जे दक्षिणेकडे साऊथला आहे. एक बालाजी मंदिर आहे, स्वामी टेम्पल आहे. बरोबर आहे. हे 2 आहेत. बरं, या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कुणी म्हणलेलं आहे? तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी. ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे त्याचं मूळ नाव काय? त्याचं मूळ नाव आहे भावार्थ दीपिका. हो, भावार्थ दीपिका. धन्यवाद. जय हरी कृष्ण. रामकृष्ण हरी.